नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन सेशनमध्ये मनापासून स्वागत करतोय। आणि लास्ट सेशनपासून आपली जी SSC GD PYQ सीरीजमधला आपण एक नवीन टॉपिक चालू केला होता, तो म्हणजे कुठला तर साधारण तथा चक्रवृद्धी व्याज। आणि त्यामधले खास करून आपण लास्ट सेशनमध्ये साधारण व्याज हा जो टॉपिक आहे तो चालू केला होता। आणि त्यामधले जे बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात, मग ते मुद्दल मिश्रधन धनराशी दिली असेल, व्याज दर दिला असेल, तर त्यानंतर होणारं व्याज किती असेल, अशा टाईपचे जे एकदम बेसिक टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण मागच्या सेशनमध्ये बघितले होते। तर आय होप तुम्ही तो जो सेशन आहे तो नक्की बघितला असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर असेल त्या सेशनमध्ये काय तर ती असणार आहे ती सोडवण्याची प्रोसेस। कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे दोन्ही टॉपिक खूप अवघड जातात। आणि अवघड जाण्याचं एकमेव रिझन आहे ते म्हणजे तुम्ही सोडवण्याची असणारी पद्धत। जर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला जर फॉर्म्युला यूज करत असेला तर 100% हा टॉपिक तुम्हाला अवघडच वाटणार आहे। पण त्याच्या ऐवजी जर तुम्ही पर्सेंटेजचा वापर करून ह्यामधले जे काही एक्झाम्पल सॉल्व करत असेला तर लास्ट सेशनमध्येच आपण ऑलरेडी बघितलं आहे की प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही तोंडी सॉल्व करू शकताय। मग त्यासाठी फक्त तुमचा ॲप्रोच महत्त्वाचा आहे। आणि त्याच अनुषंगानं आपण सगळे लास्ट सेशनमधले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व केलेले होते। आणि त्याच पद्धतीनं तुम्ही तुमचं प्रॅक्टिस जे आहे त्याच पद्धतीनं चालू ठेवायचं आहे। कारण जर तुम्ही त्यामध्ये फॉर्म्युला यूज करणार असाल तर लक्षात ठेवा तुमच्याकडे हा टॉपिक खूप अवघड वाटेल तुम्हाला। प्रोसेस आणि कॅल्क्युलेशन पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं बघायला मिळेल। आणि आजच्या सेशनमध्ये आपण ह्यामधलाच दुसरा भाग बघायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की आता एखादी रक्कम किती पट होते, मग ती किती पटीत होण्यासाठी लागणारा कालावधी किती असतो, किती पट होईल, अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत। आणि त्यात थोडेसे एक हटके एक्झाम्पल म्हणून आपण एक वेगळ्या पॅटर्नचे ज्यामध्ये कुठला एक फिक्स पॅटर्न नसतो पण एक डिफिकल्ट लेवल थोडी म्हणू आपण त्याला, तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स विचारले गेले होते 2024मध्ये जे जानेवारी फेब्रुवारीच्या एक्झाममध्ये, तर ते कशा पद्धतीचे होते हे सगळ्याचा आढावा आपण ह्या आजच्या सेशनमध्ये घ्यायचा आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलवरती जे विद्यार्थी अजून देखील नवीन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे। कारण टेक्निकली गोष्टीमध्ये असतील किंवा आणि कुठल्याही स्टाफ सिलेक्शनच्या तुम्हाला डिटेल प्रत्येक गोष्टीबद्दल, एक्झाम डिटेल्सबद्दल, सिलेबसबद्दल सगळ्या अप टू डेट जर पाहिजे असतील सगळ्या गोष्टी तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत, खास करून आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यामधले तुमच्या आसपासचे मित्र असतील, असे जे विद्यार्थी जे खास करून स्टाफ सिलेक्शनचं कुठल्याही एक्झामची तयारी करत असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही सेशनची लिंक जी आहे ती सर्वांनी शेअर नक्की करा। ठीक आहे, चलो तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या सेशनला चालू करू आपण। आणि त्यामधला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे। सेम ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतोय नेहमी एक आव्हान करत असतोय की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यावेळी स्क्रीनवर तुमच्याला क्वेश्चन येतोय व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ॲन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, चलो क्वेश्चन काय सांगितलं बघा तिथं, किसी धनराशि पर 40 वर्षों तक साधारण ब्याज उस धनराशि का 2/5 है तो वार्षिक ब्याज दर कितना है। अशा पद्धतीचा इथं प्रश्न आहे। म्हणजे प्रश्न काय डिटेल काय म्हणजे डाटा काय दिलं आहे थोडक्यात बघू आपण। पहिला एक तर समय दिला आहे बघा 40 वर्ष, म्हणजे 40 वर्षामध्ये एका रकमेवर मिळालेले जे सरळ व्याज आहे, साधारण व्याज आहे, ते त्या राशीच्या 2/5 आहे। म्हणजे तो जो अपूर्णांक आहे इथं बघा आता सेम आपल्याला काय कुठलाही फॉर्म्युला वगैरे काय वापरायचं नाही आहे, थोडंसं टेक्निकल कन्सेप्टच्या बाबतीत आपल्याला जायचं आहे। 2/5 काय सांगितले तर धनराशीचं 2/5, म्हणजे तुम्हाला माहीत असेल अशा वेळी छेदामधली जी रक्कम असते ती आपण टोटल रक्कम कन्सिडर करतो। म्हणजेच काय, जर इथं 5 रुपये माझी जर राशी असेल, रक्कम असेल ती, तर ह्या 5 रुपयेवरती हे 2 रुपये जे आहे ते मला व्याज मिळाले, 2 रुपये काय मिळालं, व्याज मिळालं। रक्कम 5 रुपये, व्याज मिळालं 2 रुपये। किती वर्षाचा आहे खरं ते सुरुवातीला बघा सांगितले 40 वर्षाचा आहे। म्हणजेच काय 40 वर्षामध्ये तुम्हाला हे 2 रुपयाचं व्याज मिळालं। आणि जर तोंडी आपण व्याज दर शोधत असेल तर आपल्याला 1 वर्षाचं व्याज लागतं, बरोबर। मग मला सांगा जर 40 वर्षाला मला 2 रुपये व्याज मिळत असेल तर 1 वर्षासाठी काय करणार आहे मी, तर ह्या 2ला 40नं भागतो, बरोबर। म्हणजे इथं होणार आहे 1/20, की झालं 1/20। मग आता 1/20 हे पॉईंटमध्ये काढू आपण। तर पहिला पॉईंट घ्यायला लागेल बघा, हे 10 झालं, शून्य घेतल्यावर हे 10 झालं, परत कमी होते, परत अजून एक शून्य लागेल आणि परत हे जाणार आहे 0 झालं, सॉरी थांबा, पहिला पॉईंट घेतल्यावर 10 झालं म्हणजे एकच घ्यायला लागेल, इथं पुढचा शून्य घेतल्यावर 100 झालं आणि पुढचा भाग लागेल 20/100। म्हणजेच काय इथं बघू शकताय 1 वर्षाला व्याज किती मिळायला पाहिजे होतं मला, 0.05 झालं। मग 1 वर्षाचं व्याज मिळाला मला। मग तुम्हाला फक्त चेक काय करायचं आहे, हे जे 0.05 जे आहे ते या 5 रुपयेच्या किती टक्के, एवढंच तुम्हाला शोधायचं आहे। कारण आपण रक्कम किती मांडल्या तर 5 रुपये मांडले, मग हे 0.05 या 5च्या किती टक्के आहे एवढंच शोधायचं आहे।
मग 5चं 10% तुम्हाला माहिती आहे 0.5 जाते, 0.5 फक्त, पण मला इथं 0.05 आहे. म्हणजेच काय, जर मी ह्या 5चा 1% काढला तर मला काय मिळते, 0.05 मिळते. मग याचाच अर्थ काय, हा जो 1% आहे हाच तुमचा काय असला पाहिजे, व्याजाचा किंवा व्याज की दर, हेच तुमचं काय असणार आहे, फायनल आन्सरच. किती, व्याजाचा दर जो आहे तो किती टक्के असायला पाहिजे, तर फक्त 1% एवढंच तुमचं काय असणार आहे, व्याज दर असेल. क्लिअर आहे. तर या टाईपला लक्षात ठेवा, अशा टाईपचे भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला पुढं पण आपल्याला बघायला मिळतील. तर सोडवायची जी प्रोसेस आहे ती अशी असली पाहिजे. काय करायचं आहे, छेदातली जी रक्कम आहे ती तुम्हाला काय करायची आहे, धनराशी मानायची आहे, अंशातली तेवढं व्याज. पण नेहमी शोधतानाच तुम्हाला शोधायचं आहे 1 वर्षाचं व्याज. ठीक आहे. मग 1 वर्षाचं व्याज किती येते, तर 0.05 रुपये येते. मग तेवढं शोधायचं, 0.05 ह्या 5च्या किती टक्के झालं, ते ती जे आन्सर आहे तुमचं, ते तुमचं फायनल आन्सर येतं किती, तर 1%. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. असाच प्रश्न आहे बघा, काही वेगळं तिथं केलेलं नाही. तिथं फक्त बघा समय बदलला आहे, वर्षाचा जो कालावधी तुम्हाला दिलेला आहे तो कालावधी फक्त तिथं चेंज केलेला आहे, बाकी काही तिथं चेंज नाही आहे ह्या एक्झाम्पलमध्ये. बघा इथं आता एक्झाम्पल काय, किसी धनराशि पर 5 वर्षों का, एवढाच बदल आहे इथं. 40 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षाचं तुम्हाला व्याज दिलेलं आहे. 5 वर्षों का साधारण ब्याज उस धनराशि का 2/5 है, तो ब्याज दर क्या है. म्हणजे आता सेम एक्झाम्पल आहे, काही वेगळं करू नका. अपूर्णांक आहे असा आहे 2/5, 5 रुपये जर माझी रक्कम असेल तर इथं मला 2 रुपये काय मिळाले, तर व्याज मिळाले. आणि फक्त काय, हे जे 2 रुपये व्याज आहे ते किती वर्षाचं सांगितले, तर 5 वर्षाचं सांगितलं, एवढाच इथं बदल आहे. मग आता 5 वर्षाला जर 2 रुपये व्याज मिळत असेल तर 1 वर्षाचं शोधा. 5 वर्षाला 2 रुपये मिळालं, बरोबर. मग 1 वर्षाला काय करणार आहे, तर 2/5 करणार. ह्याला पॉईंटमध्ये काढू आपण. पॉईंट घेतला तर हे 20 झालं, बरोबर. आणि पुढचा भाग लागेल 0.4. म्हणजेच काय, तर तुम्हाला 1 वर्षाला 0.4 रुपये एवढं काय मिळालं, व्याज मिळालं. मग आता शोधायचं काय, तर हे 0.4 5च्या किती टक्के. मग 5चं मागाशी जसं म्हटलं तुम्हाला, 5चा 1% तुम्हाला 0.5 मिळतं, पण 0.5 जास्त जाते, त्यामुळे आपल्याला काय करूया आपण, 1% काढू आपण. 0. किती असते ते 0. ठीक आहे. पण मला किती पाहिजे होतं, 0.4 रुपये पाहिजे. 1 वर्षाचे ते 0.05. मग ह्या 0.5ला जर मी समजा 4 गुणला, ठीक आहे, तर 4 जर गुणला तर किती जाते बघा, तर 5 चोक 20 जाते, नाही होत. 8 गुणा आपण, 8 45 जर केला तर गुणाकार किती जाते बघा, 8 45. आणि 2 घरं सोडायला लागतील तुम्हाला. म्हणजे जर ह्याचं जर उत्तर काढला तुम्ही तर ते किती येणार आहे, 0.4 रुपये. म्हणजे ज्याचा अर्थ काय, जर 1 वर्षाला मला 0.4 येत असेल तर मला ह्या 5चं दर शोधायचा, तो टक्क्यातला. आणि हे टक्क्यातला दर पण लक्षात ठेवा, तुमचा तोंडीच काढता आला पाहिजे. नसेल तर तुम्हाला गुणिले 100 ह्या व्हॅल्यू कराव्या लागतात. तसलं पण आपल्याला काय करायचं नाही, डायरेक्टली तोंडी काढू आपण. ह्या 5चं 1% काढला तर 0.05 जाते. जर मी त्याला 8 गुणला तर मला 0.4 रुपये येते. याचाच अर्थ लक्षात ठेवा, दर जो आहे तुमचा व्याजाचा दर तो किती असायला पाहिजे, 8% असायला पाहिजे. क्लिअर आहे. आणि इथं तुम्ही ऑप्शनचा देखील वापर करू शकताय. कसा लक्षात ठेवा, इथं ऑप्शन्स काय काय आहेत बघा, इथं 10, 8, 12, 9. ठीक आहे. ऑप्शन्स काय काय सांगितलेत आपल्याला इथं, तर पहिला ऑप्शन आहे 10, 8, 12 आणि 9. हे 4 ऑप्शन्स तिथं तुम्हाला दिलेले. मग तिथपर्यंत उत्तर काढून ठेवायचं. 1 वर्षाचं व्याज किती आले माझं, 0.4 रुपये. कशाच्या, ह्या 5च्या असणार आहे. मग एवढे दर जर असतील तर ह्या 5चं 10% काढा आणि तुम्हाला ही 0.4 ही रक्कम मॅच झाली पाहिजे. मग बघा 5चं जर 10% काढलं तुम्ही तर किती जाते, ते 0.5 जाते, नाही मॅच होत. 8% काढा. 8% काढण्यासाठी 1% काढला पाहिजे आधी. 1% किती जाते, 0.05. 8 ने गुणा, उत्तर किती येते, 0.4 येते, मॅच होते. त्यामुळे पुढचे 2 ऑप्शन्स तुम्हाला चेक करायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांना असं पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन जमत नाही तोंडी, अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही इथं ऑप्शनचा वापर करू शकताय. तुमचं कॅल्क्युलेशनचा वेळ आहे तो थोडासा वाचेल. पण हे मात्र सगळ्याचं कॅल्क्युलेशन आहे हे तोंडीच झालं पाहिजे, ही अट मात्र तिथं आहे तुम्हाला. ठीक आहे. जर तुम्ही पेन आणि असा वापर करत असाल तर त्याचा काहीही तो तुम्हाला यूज होणार नाही, तिथं तुमचा वेळ हा जाणारच आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील बघा सेम प्रश्न आहे. इथं पण फक्त कालावधी चेंज झालेला आहे, त्यामुळे हा अपूर्णांक मी आहे असा ठेवतो. ठीक आहे. प्रश्न बघा, व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही ह्याचं जे आन्सर आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण तिसरं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. बघा इथं काय सांगितलं आहे, किसी धनराशि पर 20 वर्षों के लिए साधारण ब्याज उस धनराशि का 2/5 है, तो ब्याज दर कितनी है. इथं आता फक्त बघा, इथं पण कालावधी बदलला. कालावधी इथं आता 5 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष सांगितलं आहे.
अपूर्णांक तोच आहे 2/5, तिथं पण काही बदलायचं नाही. 5 रुपये रक्कम असेल, 2 रुपये व्याज असेल. पण हे जे 20 वर्षाचं व्याज किती मिळालं रे, 2 रुपये मिळालं. एका वर्षाचं काढू आपण, ते कसं, तर 2/20 रुपये होणार. 2/20 म्हणजेच 1/10 आणि 1/10 म्हणजेच किती होणार आहे रे, तर 0.1 रुपया झालं. जी गोष्ट आपल्याला पहिला लागते ती आपण काढून घेतली. एका वर्षाचं व्याज किती मिळालं, 0.1 रुपये. मग शोधा फक्त हे जे 5 आहे हे 0.1 या 5च्या किती टक्के ते तुम्हाला शोधायचं आहे फक्त. मगाशी आपण जसं काढलेलं काय, तर 0.1 म्हटल्यानंतर थोडक्यात काय, तर आपल्या ह्या 5चं 1% किती जातोय रे, तर 0.05 जातोय. बरोबर. जर हे मी ह्याला 2ने गुणला, बरोबर, ह्याला जर हे 2 जर केला तर 5 दुनी 10 जाते. 10 म्हणजेच पुढचा पॉईंटला 1 0 कट होणार आहे, माझा राहणार किती रे, 0.1%. म्हणजे आन्सर मॅच होतं. याचाच अर्थ काय की दर जो आहे तो किती असायला पाहिजे रे, तर 2% हा तुमचा काय असणार आहे, व्याजाचा दर असेल. किती, फक्त 2%. आणि तो ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल, ऑप्शन काय काय आहेत बघा, 4, 2.5, 3, 2. जसं मग अशी म्हटलं, जर विद्यार्थ्यांना तुम्हाला ऑप्शनचा वापरून करायचं असेल तर हे 4 ऑप्शन्स आहेत, 4, 2.5, 3 आणि 2. मग तुम्हाला फक्त काय चेक करायचं आहे, ह्या 5चं 4% काढा, परत 2.5% काढा, 3% आणि 2%. आन्सर किती आलं पाहिजे तुमचं, 0.1 रुपये आलं पाहिजे. जो ऑप्शन हे मॅच करेल ते तुमचं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा आता जे टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत, जसं तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की पटीत होणारे जे टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, तशा टाईपचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. ह्याला लक्षात ठेवा, एक शॉर्टकट आहे, तो शॉर्टकट तुम्हाला फॉलो करायचा आहे. किंवा एक फॉर्म्युला म्हणू आपण त्याला. फॉर्म्युला ती प्रोसेस आहे ॲक्च्युली, तो फॉर्म्युला असा नाही, पण तो मला लक्षात ठेवावा लागेल. तर प्रश्न बघा आपण काय दिला आधी. तर एक निश्चित धनराशि पर साधारण ब्याज से 8 वर्ष 6 महीने में स्वयं की 3 गुना हो जाती है, तो वार्षिक ब्याज दर कितनी है. म्हणजेच काय, आता इथे एक रक्कम दिल्या, ती जी रक्कम आहे सरळ व्याजाने 8 वर्ष आणि 6 महिन्यामध्ये स्वतःच्या तिप्पट होत जाते, 3 गुना असं होत असेल तर जो व्याजाचा दर आहे तो किती असला पाहिजे. तर लक्षात ठेवा, अशा एक्झाम्पलला जसं म्हटलं एक फॉर्म्युला टाईप लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय, तर पट गुणिले 100 वजा 100 भागिले समय. तर हा एक सिंपल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. काय, इथं दर विचारला आहे आपल्याला. पट म्हणजेच काय, किती गुणा व्हायला पाहिजे, किती पट सांगितले. मग आपल्याला इथे किती सांगितले रे, तर ते तिप्पट सांगितले. मग 3 गुणिले 100 वजा 100 आणि समय जर तुम्ही बघितला तर तो 8 वर्ष 6 महिने सांगितला. आणि तुम्हाला माहिती असेल की साधारण व्याजामध्ये आपला जो समय लागतो तो कंपल्सरी टोटल वर्षातच पाहिजे. मग 8 वर्ष आणि 6 महिने, मग ह्याला मी काय 8.5 महिने म्हणू शकतोय. त्यामुळे छेदामध्ये जो कालावधी आहे तो आपल्याला किती टाकायला लागेल, तर 8.5. मग आता कॅल्क्युलेशन करा. 100 गुणिले 3 300 झाला, 300 वजा 100 200 आणि 200 भागिले 8.5. मग आता इथं बघा, हा जर पॉईंट काढला तर वर एक 0 वाढवायला लागणार आहे. म्हणजे किती होणार बघा, हे 2000 भागिले 85. 2000/85ला 5 न कट करू आपण, 5 चोक 20 झाला आणि छेदामध्ये 17/85. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुमचा आन्सर जे आहे ते पॉईंटमध्ये जाणार आहे, ते एक्झॅक्टली येणार नाही. अशा वेळी काय करतो आपण, तर 2 घरं काढायचे आहेत आपल्याला. मग 2 घरं भाग घालू आपण. इथं 17 2 34, बाकी किती रे, 6 उरले 60 झालं. आणि 17 चोक 68 नाही करू शकत, 17 त्रिक 51. बरोबर, 51 म्हटल्यानंतर बाकी 9 राहिले, 9चं झालं 90, परत 17/85 आणि परत 17 2 34. म्हणजे ह्याचा अर्थ काय, जो दर असणार आहे तो तुमचा किती असायला पाहिजे रे, तर 23.52% एवढा आपलं काय असलं पाहिजे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर हा एक सिंपल एक फॉर्म्युला टाईपला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय, तर दर बरोबर किती पट गुणिले 100 वजा 100 भागिले समय. आणि इथं लक्षात ठेवा, जर समय विचारला तर दराने फक्त भागायचं आणि दर विचारला तर समयनं भागायचं. हा वरचा फॅक्टर चेंज करायचा नाही. आणि अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2च गोष्टी विचारल्या जातात, एक तर समय विचारला जातो किंवा दर विचारला जातो. मग जर दर दिला असेल तर समयनं भागायचं आणि जर समय दिला असेल तर समय विचारला असेल तर ह्या दराने भागायचं. ठीक आहे. इथं तुम्हाला दुसरं काहीही या अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये वेगळं करायची गरज नाही. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती, तो देखील बघा. हां, पुढचा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळ्या टाईपचा आहे, अशा टाईपमध्ये नाही येतो. व्हिडिओ पॉज करून आधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नीट समजून घ्या की कशा पद्धतीनं काय डाटा दिला आहे आणि आपल्याला काय विचारले.
ठीक है। तर आता इथं बघा प्रश्न आपल्याला काय सांगितलं आहे, 2 वर्षों के लिए एक निश्चित ब्याज दर पर साधारण ब्याज और चक्रवृद्धि ब्याज क्रमशः 12,800 और 14,400 रुपये है, तो मूलधन कितना है। म्हणजे आता इथं 2 वर्षाचं एक सरळ व्याज जी एक रक्कम दिल्या, चक्र व्याजाची एक रक्कम दिलेली आहे आणि आपल्याला विचारले तर रक्कम किती असेल, धनराशी किती असेल। तर लक्षात ठेवा अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत हे सोडवताना तुम्हाला प्रॉपर कन्सेप्टचा वापर करायचा आहे। कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असेल तर सर पहिला आपण काय करूया, साधारण व्याजाची जे डाटा दिला आहे तो नोट करू आणि इकडं काय करूया, चक्रवृद्धी व्याजाचं। मग साधारण व्याजाची रक्कम किती सांगितली आहे तर ते 12,800 रुपये। मी याचा अर्थ लक्षात ठेवा टोटल कालावधी 2 वर्षाचं। आपल्याला माहिती आहे की सरळ व्याज जे आहे ते दर वर्षाला सारखंच असतं, म्हणजे जर 12,800 टोटल 2 वर्षाचं जर माझं व्याज असेल तर पहिल्या वर्षी लक्षात ठेवा तुम्हाला किती 6,400 रुपये सरळ व्याज द्यावं लागेल आणि दुसऱ्या वर्षी पण किती 6,400च, हे त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला आधी लिहावं लागेल। चक्रवृद्धी व्याजाला पण सेम, पहिलं वर्ष दुसरं वर्ष। आणि तुम्हाला माहीत असेल काय की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे दोन्ही पहिल्या वर्षी समानच असतात। म्हणजेच काय, जर साधारण व्याज पहिल्या वर्षी 6,400 असेल तर चक्रवाढ व्याज पण 6,400 रुपये असलं पाहिजे। आणि टोटल किती सांगितले बघा, मात्र 14,400 रुपये चक्रवाढ व्याज होतं माझं, टोटल 14,400। मग त्यातलं हे 6,400 रुपये निघून गेलं, मग राहिले किती रे, तर 8,000 रुपये राहिले। किती, 8,000 राहिले। हे दुसऱ्या वर्षी माझं काय असणार आहे, चक्रवाढ व्याज असेल। मग 6,400चं 8,000 झालं, ह्याचं हे वाढतं का रे, कारण काय होतं की तुमचं जे पहिल्या वर्षाचं जे व्याज असतं ते मुद्दलमध्ये ॲड होतं तुमचं, आणि त्या वाढलेल्या मुद्दलेवरती परत तुम्हाला दुसऱ्या वर्षाचं काय लागत असते, चक्रवाढ व्याज लागत असते। मग इथं बघा पहिल्या वर्षी 6,400 रुपये होतं, दुसऱ्या वर्षी किती झालं तर ते 8,000 रुपये झालं। मग हे का वाढलं किंवा किती वाढलं ती रक्कम फक्त शोधा। मग 6,400 मध्ये 8,000 होण्याचं रिझन काय रे, तर टोटल जी वाढ झाली बघा तर ती 1,600 रुपयाची वाढ झाली। किती रुपयाची वाढ झाली, 1,600 रुपयाची वाढ झाली। मग एवढं शोधायचं आहे तुम्हाला की हे जे 1,600 आहे ते ह्या 6,400च्या किती टक्के आहे एवढं शोधायचं आहे, बरोबर। मग आता आपल्याला माहिती आहे की बघा डायरेक्टली करू आपण पर्सेंटेजचा वापरून, 1,600 गुणिले 100/64। मग हे बघा 2 झिरोला 2 झिरो गेले, 16 चौक 64 आणि हे किती जाणार आहे 25। म्हणजे याचा अर्थ काय, लक्षात ठेवा जो दर आहे तो दर आपल्याला पहिला तुम्हाला काढावा लागतो आणि दर जो आहे तो किती असला पाहिजे, 25%। किती, 25%। मग इथं शोधायचं काय होतं, फक्त तुम्हाला जेवढे वाढेल, किती वाढले 1,600 रुपये वाढ झाल्या, 1,600 रुपये ह्या 6,400चे किती टक्के आहे एवढं शोधा, तर तुमचा काय असणार आहे व्याजाचा दर असेल, तो किती मिळाला 25%। मग इथं बघा आता माप पण इथं आपल्याला व्याजाचा दर नको आहे, तो काय पाहिजे इथं आपल्याला ते मूलधन पाहिजे, म्हणजेच धनराशी पाहिजे। मग आता इथं बघा पहिल्या वर्षी सरळ व्याज किती आहे तर 6,400 रुपये होतं। मग आपण मागच्या सेशनमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल बघितले होते, आणि टक्क्यामध्ये माझं व्याज काय असते तर दर गुणिले 100। मग हे किती एका वर्षाचं व्याज आहे ना, आणि दर पण 25%, म्हणजे याचाच अर्थ काय 25%ची जी व्हॅल्यू आहे ती 6,400 असेल, मला किती टक्क्याची पाहिजे तर 100%ची पाहिजे। कारण प्रश्न काय इथं मला मूलधन विचारले, मूलधन म्हणजेच काय तर ती रक्कम काढायची आहे, मूलधन टक्क्यामध्ये किती असते तर 100% असते। तर इथं बघा इथं 25 चौक 100 झाले, म्हणजे 4 पट वाढले, तर इथं पण तुम्हाला किती 4 पटीनंच ही जी रक्कम आहे ती वाढवावी लागेल। मग इथं गुणाकार बघा 4 2 शून्य तर आहे असे आले, मग 64 गुणिले 4 किती ते बघा 6 चौक 24, 240 झालं, आणि वरचं 16 म्हणजे 256। याचाच अर्थ काय की जी मूलधन आहे रक्कम आहे ती किती असायला पाहिजे 25,600 रुपये, हे तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर असेल। क्लिअर आहे। तर अशा पद्धतीने लक्ष ठेवा, अशा टाईपचे एक्झाम्पलला तुम्हाला डील करायचं आहे। काय सरळ व्याज तुम्हाला माहीत असेल की पहिल्या वर्षी किंवा प्रत्येक वर्षी सरळ व्याज हे समानच असते। जर टोटल ते 12,800 रुपये असेल तर त्याला 2 वर्षामध्ये डिस्ट्रीब्यूट करा, पहिल्या वर्षी 6,400 6,400। साधारण व्याज चक्रवाढ व्याज हे दोन्ही पहिल्याच वर्षी दोघं पण समान असतात, म्हणजे पहिल्या वर्षी हे 6,400 असेल तर दुसऱ्या वर्षी 8,000 असणार आहे, कारण टोटल 14,400 होतं। मग किती रुपये वाढलं तर 1,600 रुपये वाढलं। मग आधी तर मला या टाईपच्या एक्झाम्पलला आधी दर शोधावा लागतो, लक्ष ठेवा काय तर हे 1,600 6,400च्या किती टक्के एवढं शोधा, तो दर आला 25%। आणि त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये मांडू शकताय, मूलधन हे टक्क्यामध्ये नेहमी 100% असतं, ठीक आहे। आणि त्या आन्सर आहे ते आपलं किती असायला पाहिजे 25,600, ठीक आहे। चलो पुढे जाऊ। पुढचा प्रश्न याच टाईपचा आहे, तुमच्या स्क्रीनवरती आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही आता ह्याचं मांडणी लक्षात ठेवा, प्रत्येक एक्झाम्पलला एक मांडणी प्रॉपर तुमची झाली पाहिजे, कोणती व्हॅल्यू कुठं लिहायची आहे
ते तुम्हाला प्रॉपर चांगल्या पद्धतीने जर जमलं तर एक्झाम्पल समजायला पण मदत होते आणि ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करशील त्यावेळी तो क्वेश्चन कशा पद्धतीनं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर ह्याच्यावरून तुम्हाला लगेच समजायला ती मदत पण होते. आता इथं प्रश्न बघा काय सांगितलं आहे, निश्चित ब्याज दर पर एक मूलधन साधारण ब्याज और चक्रवृद्धि ब्याज क्रमशः 12,000 और 14,400 रुपये है, मूलधन कितना है. सेम प्रश्न आहे, इथं फक्त आता रक्कमा बदलल्यात बघा. काय सरळ व्याजानं पहिला साधारण व्याज टोटल किती सांगितले तर 12,000 रुपये आणि कालावधी 2च वर्ष आहे. मग तुम्ही सांगा पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी, म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 6,000 रुपये व्याज बसेल, दुसऱ्या वर्षी देखील 6,000 रुपये बसणार. चक्रवाढ व्याज किती झाले तर 14,400 झाले. मग आता सारखंच करा, 14,400 म्हणजे पहिल्या वर्षी 6,000 रुपयेच मिळणार तुम्हाला, बरोबर. दुसऱ्या वर्षी 14,400 मधलं 6,000 गेलं, राहिले किती रे तर 8,400. किती 8,400. मग आता मागासारखंच बघा, 6,000चं वाढलं किती रे तर 2,400 रुपये वाढले. किती रुपये वाढ झाली माझी 2,400 रुपये. मग शोधा फक्त हे जे 2,400 आहे या 6,000च्या किती टक्के. मग 6,000चं 10% मला माहिती आहे 600 रुपये जाते, पण 6 चौक 24 याचाच अर्थ काय, जो दर आहे तो दर किती मिळाला रे मला 40%. किती 40% दर मिळाला, कारण 10% तर 600 जाते, मला 2,400 पाहिजे. 2,400 जाता का 6 चौक 2400, 10ची चौपट करावी लागेल, म्हणजेच ती किती दर तुमचा 40% असला पाहिजे. झालं. मग आता ह्या 40% म्हणजेच ही पहिल्या वर्षाचं व्याज असणार आहे, बरोबर. मग तिरकस गुणाकारामध्ये टाका, 40%ची जी किंमत आहे ती 6,000 रुपये असली पाहिजे, तर मला मूलधन जे आहे ती किती असतं 100%. मग हे किती पट झाल्या बघा, 40चं 100 याचा अर्थ काय रे तर 2.5 पट झाल्या, बरोबर. मग इकडं पण 2.5 पट वाढवा. मग 6ची दुप्पट किती तर 12,000 आणि 6च्या निम्मत 3,000. मग ते 12 आणि ते 3 किती झालं रे तर 15,000. एवढं माझं काय असलं पाहिजे, ती राशी असली पाहिजे, म्हणजेच मूलधन ज्याला म्हणतो आपण. ॲन्सर किती असलं पाहिजे आपलं टोटल 15,000 रुपये हे आपलं काय असणार पाहिजे फायनल आन्सर असं. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा, अशा टाईपचे देखील एक्झाम्पल्स तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. तर सोडवण्याची पद्धत हीच असली पाहिजे, कुठलाही फॉर्म्युला काही नाही, फक्त प्रॉपर कन्सेप्टचं तुम्हाला इथं यूज करायचं आहे. कन्सेप्ट ते जर डिटेल क्लिअर असणं गरजेचं आहे, आणि जर ती नसेल तर आपल्या चॅनलवरती क्रॅश कोर्समधला आपण कशा टाईपमध्ये सरळ व्याज आणि चक्रवृद्धी व्याज ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो, सरळ व्याज म्हणजे एक्झॅक्टली काय होतो, ह्या ज्या काही बेसिक कन्सेप्टचा जो एक शॉर्ट सेशन्स आहेत ते आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची जी कन्सेप्ट काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्या विद्यार्थ्यांनी तो सेशन्स तुम्ही नक्की बघू शकता, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथं मदत होऊन जाईल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. आता हा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा, ह्याला कुठल्याही प्रकारचा पेनाची गरज नाही, म्हणजेच हा प्रश्न टोटल तुमच्या कन्सेप्टवरती डिपेंड आहे आणि ती कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे तुमची. नसेल तर काही हरकत नाही, ती कन्सेप्ट ह्या एक्झाम्पल नंतर 100% क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर आता इथं प्रश्न काय सांगितला आधी ते बघू आपण. एक निश्चित धनराशि साधारण ब्याज से 10 वर्षों में स्वयं के 7 गुना हो जाती है, 20 वर्षों में स्वयं के कितने गुना हो जाएगी. मग आता त्यासाठी जसं तुम्हाला म्हटलं की ह्या प्रश्नामध्ये वेगळं काहीच नाही आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि कशा पद्धतीनं ॲन्सर जे आहे ते तुम्ही सोडवू शकताय ह्याचा विचार तुम्ही इथं नक्की करायचा आहे. ठीक आहे. तर आता इथं प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा की 10 वर्षामध्ये स्वतःच्या किती 7 पट होत जाते. ती किती 10 वर्षामध्ये ती स्वतःच्या 7 गुना झालेली आहे आणि आपल्याला विचारले ती 20 वर्षांमध्ये किती पट होऊन जाईल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, आता इथं प्रश्न जर नीट बघितला तुम्ही, आता बऱ्यापैकी विद्यार्थी काय करतात, इथं 10चं 20 वर्ष झाले त्यामुळे इथं 7चं 14 होणार, त्यामुळे उत्तर किती 14 पट. लक्षात ठेवा हे चुकीचं आहे, कारण लक्षात ठेवा सरळ व्याजामध्ये होतं काय, तुमची रक्कम पटीत कधीही वाढत जात नाही. पटीत कुठं वाढत जाते तर ती चक्रवाढ व्याजामध्ये वाढत जाते. म्हणजे इथं काय, जर तुम्ही 10चं 20 वर्ष ठेवले तर ह्या 7चं तुमचं 14 पट होणार, त्यानंतर अजून 10 वर्ष ठेवले तर 7चं परत 21 पट होणार. पण सरळ व्याजामध्ये असं कधीही होत नाही. होतं काय तर ते लक्षात ठेवा. आता 10 वर्षामध्ये 7 पट झाली, याचा अर्थ काय लक्षात ठेवा की कोणतीही रक्कम सुरुवातीला ती स्वतःच्या 1 पट असतेच. कुठली पण रक्कम घ्या तुम्ही, स्वतःला ती 1 पट असतेच. मग आता इथं सांगा 1चं किती झालं रे ते 7 पट झालं, वाढलं किती तर 6 पटीनं वाढली. ती कितीनं वाढली 6 पटीनं वाढली. म्हणजे याचाच अर्थ काय, जर ती रक्कम तुम्ही 10 वर्ष ठेवली तर ती किती पटीनं वाढत जाणार, 6 पटीनं वाढत जाणार. आणि वाढत जाणार म्हणतोय लक्षात ठेवा, ती डायरेक्टली 6 पट होत नाही, 6 पटीनं वाढत जाईल.
म्हणजेच काय 10 वर्षात 7 पट होत असेल तर अजून तुम्ही 10च वर्ष ठेवले, टोटल 20 वर्ष झाले ना, म्हणजे अजून ती रक्कम परत इथून पुढं आणि ती स्वतःच्या 6 पटीनं वाढणार. मग आत्ता किती झाली ती 7 पट झाली, ह्यात अजून 6 पट वाढवा, मग 6 आणि 7 किती झालं 13 पट. म्हणजेच याचा अर्थ काय तर 13 गुणाच. म्हणजे ती रक्कम सरळ व्याजानं जर अजून 10 वर्ष म्हणजे टोटल जर 20 वर्ष ठेवली तुम्ही तर ती किती पट व्हायला पाहिजे 13 पट होणार स्वतःच्या रकमेच्या. इथं 14 पट होणार नाही. हा फरक आहे लक्षात ठेवा. किती पटीनं वाढते ते आधी चेक करायचं. मग झालती किती 7 पट झालती, 6 पट वाढली, म्हणजे ज्याचा अर्थ काय तुम्ही अजून 10 वर्ष ठेवत गेला तर ती रक्कम परत 6 पटीने वाढत जाईल. म्हणजे समजा एका अजून तुम्ही 30 वर्ष ठेवली तर ही परत अजून किती 6 पटच वाढणार. म्हणजे होणार किती 13 आणि 6 19 गुणा होणार ती रक्कम स्वतःच्या. ठीक आहे. हे कधीही इथं 7, 14, 21, 28 अशा पटीत सरळ व्याजाने कुठलीही रक्कम वाढत जात नाही. इथं तुम्हाला काय जेवढ्या पटीनं वाढेल तेवढ्या पटीनं तुम्हाला ती काय करायचं आहे पुढं ती रक्कम वाढवत जायचं. क्लिअर आहे. तर हे लक्षात ठेवा सरळ व्याजाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं रक्कम वाढत जाते. कितीनं वाढलं तेवढं वाढवत जायचं, पटीत वाढवत बसायचं नाही. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा देखील असाच एक सेम प्रश्न आहे बघा. व्हिडिओ पॉज करून म्हणजे डायरेक्टली तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये करू शकताय किंवा स्वतःचा आन्सर तुम्ही काढायचा इथं की काय असू शकेल. ठीक आहे. तर इथं बघा आता काय सांगितलं आहे, इथं रक्कम जे आहे की वर्षांनी पट तेवढा शब्द बदलला आहे. प्रश्न टाईप आहे असाच आहे. काय आहे बघा, एक निश्चित धनराशी साधारण व्याजचे. येस. पुढचा प्रश्न बघा काय सांगितलं इथं आपल्याला सेम टाईपचा. इथं काय सांगितलं, एक निश्चित धनराशि साधारण ब्याज से 14 वर्ष में स्वयं के 3.5 गुना हो जाती है, तो वह राशि 28 वर्षों में स्वयं के कितने गुना हो जाएगी. आता इथं बघा उत्तर तुम्ही काढायचं आहे डायरेक्टली तोंडी काढायचं आहे, कारण सेम टाईपचा प्रश्न आहे. इथं फक्त डाटा जो आहे तो आपला चेंज झाला आहे बघा. म्हणजे काय इथं 14 सुरुवातीच्या ज्या 14 वर्षामध्ये स्वतःच्या किती पट सांगितले तर ते 3.5 गुना सांगितलेले आहे. आणि सुरुवातीपासून जसं मगाशी म्हटलं सुरुवातीला ती स्वतःच्या 1 पट तर असणारच आहे. मग 14 वर्षामध्ये बघा वाढली किती रे, तर ते 1 3.5 याचा अर्थ काय तर ती 2.5 पट वाढली. किती वाढली 2.5 पटीने वाढली ती स्वतःच्या. मग जर अजून तिला जर तुम्ही पुढं 14 म्हणजे 28 वर्षाचे आपल्याला जे विचारले ते म्हणजे अजून 14 वर्षासाठी ती रक्कम परत गुंतवली गेली म्हणजे याचाच अर्थ काय ह्या 3.5 वरती परत ती 2.5 पटीनेच वाढणार. मग 3.5 मध्ये 2.5 वाढवा किती होते बघा, 3.5 ला वरचं 0.5 दिलं तर 4 झालं आणि ते 4 आणि 2 6 गुणा. म्हणजे त्याचा अर्थ काय लक्षात ठेवा, जर ती रकमेला तुम्ही अजून 28 वर्ष ठेवली किंवा गुंतवणूक केली असेल तर ती स्वतःच्या किती पट होणार तर 6 पट हे आपलं काय असलं पाहिजे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. सेम टाईपचं एक्झाम्पल काही वेगळे करू नका, फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. सरळ व्याजामध्ये जी काही रक्कम ठेवली जाते ती त्या किती वाढते तेवढ्याच पटीनं पुढं वाढत जाणार. म्हणजे जसं की इथं 2.5 पटीनं वाढेल ती आन्सर आपलं काय असेल पाहिजे फायनल 6 पट होईल रक्कम ती. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. जसं मागचे जे फॉर्म्युला टाईपचं जे एक्झाम्पल म्हटलं तुम्हाला तशाच टाईपचं एक्झाम्पल आहे बघा. काय सांगितलं इथं आपल्याला की साधारण ब्याज से वह दर कितनी होगी जिस पर कोई धनराशि 34 वर्षों में स्वयं के 3 गुना हो जाएगी. आता इथं काय 34 वर्षामध्ये 3 पट होत असेल तर त्या व्याजाचा दर आपल्याला शोधायचा आहे. मग फॉर्म्युला सेम मागाशी जो लिहिला होता तोच तुम्हाला इथं देखील वापरायचा आहे. दर शोधायचा आहे काय पट गुणिले 100 वजा 100. मग आता इथं किती तिप्पट व्हायला सांगितलं आहे. तिप्पट याचा अर्थ 3 गुणिले 100 होणार, 300 झालं ते. मग 300 वजा 100 भागिले समय आणि समय किती सांगितलं तर 34 वर्षाचा कालावधी सांगितला. मग सेम बघा 300 वजा 100 किती जाते रे तर 200 आणि 200 भागिले 34. 200 भागिले 34 तर तुम्हाला माहीत असेल की दोघांना 2 भाग जातोय. मग 200च्या निम्मा 100 झाले आणि 34च्या निम्मा किती राहते तर ते 17 राहते. मग आता 100 17 भाग घालू आपण किती होते बघा 17 संघ दुग्गोदर्शी जाते पण इथं किती लागेल मग 17 5 85. 85 म्हणल्यानंतर परत 15 राहिले 150 झालं ते. 150 म्हणल्यानंतर 17 8 3600 आणि 17 9 ते जास्त जाते त्यामुळे 17 8 3600 लागेल. मग 150 मधनं 36 राहिलं 14चं परत 140 राहिलं परत हाच भाग लागेल 17 8 3600. म्हणजेच तो फायनल आन्सर आपला काय दर हा जो आहे तो किती असायला पाहिजे रे तर 5.88% एवढा आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर हा फॉर्म्युला बेसिक टाईप जसं मग सुरुवातीला म्हटलं तुम्हाला तो तुमच्या फिट डोक्यामध्ये असला पाहिजे आणि अशा टाईपचं एक्झाम्पल हे 100% विचारलंच जातं तुम्हाला. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. थोडासा वेगळा आहे. तो वेगळा म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली ह्याचं उत्तर पण तोंडीच निघतंय पण फक्त प्रश्न नीट समजून घ्या की काय दिले आहे आपल्याला.
ठीक आहे. तर बघा आता इथे काय सांगितलंय की एक निश्चित धनराशि पर 3/2 वर्ष और 7/2 वर्ष के लिए 12% वार्षिक दर से साधारण ब्याज का अंतर 1920 रुपये हो तो धनराशि कितनी है. म्हणजेच काय सांगितले तुम्हाला, एक रक्कम आहे, त्याच्यामध्ये दर फिक्स सांगितलं 12%चा दर आहे. ह्या 12% दराने 3/2 वर्षामध्ये जे काय व्याज मिळणार आहे आणि 7/2 वर्षामध्ये जे काय व्याज मिळणार आहे, ह्या दोघांच्या व्याजामधला जो डिफरन्स आहे तो आपल्याला सांगितलेला किती 1920 रुपयाचा डिफरन्स आहे. ठीक आहे. मग आता हा एवढा असेल तर ती रक्कम किती आपल्याला विचारले. मग आता जसं बघा इथं व्याजाचा दर लक्षात ठेवा, ह्या दोन्ही केसमध्ये इथं पण आणि इथं पण समान आहे. म्हणजेच काय, जे काही माझं व्याज वाढणार आहे त्या व्याज वाढण्याचं जे कारण आहे तो फक्त आणि फक्त हे काय असणार आहे, ह्या 2 वर्षांमधला डिफरन्सच असणार आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की जर व्याजाची रक्कम दराची रक्कम जर समान असेल तर व्याज का वाढेल रे, तर आपण जास्त वर्षासाठी ती रक्कम तिथं गुंतवणूक करणार. मग बघा आता ह्या 3.5ला हे अपूर्णांकात नाही लिहित मी. मग हे 3/2 म्हणजे ह्याला 1.5 वर्ष कन्सिडर करा आणि हे 7/2 म्हणजे ह्याला 3.5 वर्ष कन्सिडर करा. म्हणजेच ह्या 3.5 आणि ह्या 1.5 मधला जो डिफरन्स आहे तो 2 वर्षाचाच असणार आहे. किती 2 वर्षाचा डिफरन्स असेल आणि डिफरन्स आणि 12% तर दरच आहे. मग व्याज किती झालं तर दर गुणिले समय म्हणजे किती 12 गुणिले 2 आणि त्याची जी किंमत आहे ती 1920 रुपये असली पाहिजे. मग किती बघा, हे 12 दूनी 24 झालं म्हणजे ह्या 24%ची किंमत जी आहे ती 1920 रुपये असणार आहे. आणि मला मूलधन विचारले, मूलधन हे नेहमी माझं किती असतं 100% असते. म्हणजे 24ला एवढं असेल तर मला कितीला पाहिजे तर हे 100ला किती, हा प्रश्न आहे माझा इथं. मग आता हे बघा 24चा जर तुम्हाला पाठ असेल तर डायरेक्टली हे जाते 24 8 192 जातं ते 8 दूनी 16 आणि 8 चौक 32 वरचं. मग हे किती, जर इथं 8 पट होत असेल तर इथं खाली पण किती रे तर 8 पटच झालं पाहिजे. मग 100ला 8 ना आणि वरचा 1 0 येणारच आहे तुमचा. म्हणजे रक्कम किती असली पाहिजे ती 8000 रुपये हे आपलं काय असणार आहे मूलधन असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा इथं फक्त केले काय आपण, आपल्याला माहिती आहे की व्याज हे मिळतं कसं टक्क्यामध्ये तर दर गुणिले समय. म्हणजे पण हे जे 1920 रुपये मला काय सांगितले त्या 2 वर्षा व्याजामधला अंतर आहे. आणि मग इथं व्याजामधला अंतर घ्या, वर्षामध्ये 1.5 पहिला 1.5 वर्ष होता, इथं 3.5 वर्ष होता. वर्षामध्ये डिफरन्स 2 वर्षाचा पडतोय. दर तर समान आहे, दर बदलत नाहीये. दर गुणिले समय म्हणजे किती आलं ते 24%ची किंमत आली माझी. आणि 24% म्हणजे 1920 असेल. मूलधन नेहमी 100% असतं आणि 100%ची किंमत किती असायला पाहिजे तर 8000 रुपये हे आपलं काय असलं पाहिजे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. हा पण थोडासा एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन म्हणू शकताय, पण इथं पण पेनाची गरज तुम्हाला अजिबात लागणार नाही. फक्त प्रश्न नीट समजला पाहिजे. काय बघा कि किसी धनराशि पर प्राप्त साधारण ब्याज धनराशि का 81/100 रुपये 81/100 है, वर्षों की संख्या ब्याज दर के बराबर है तो ब्याज दर कितना है. म्हणजे इथं काय सांगितलं बघा, हे पहिल्या टाईप सगळ्यात सेशनचं पहिलं एक्झाम्पल जे आपण बघितलं होतं त्या टाईपमध्ये हे एक्झाम्पल मोडते. तो जो अपूर्णांक सांगितला आपल्याला तो अपूर्णांक इथे किती सांगितलं आहे तर ते 81/100 आहे. म्हणजेच काय 100 रुपये जर माझी राशी असेल ती तर त्याच्यावर व्याज जे मिळणार आहे ते किती मिळायला पाहिजे तर 81 रुपये व्याज मिळायला पाहिजे. पण इथं थोडीशी बघा त्यांनी कंडिशन चेंज केल्या. कंडिशन काय सांगितल्या तर व्याजाचा दर आणि जो समय आहे आपला तो दोघं समान आहेत. मग तुम्हाला माहीत असेल काय हे जे व्याज तयार होतं ते काय म्हणतोय आपण तर दर गुणिले समय हा आपला फॉर्म्युला आहे टक्क्यामध्ये, दर गुणिले समय. मग आता एक्झाम्पलच्या जी कंडिशन दिल्या दर आणि समय जर दोघं समान असतील, जसे की फॉर एक्झाम्पल समजा दर 4% आहे आणि मग समय पण मला किती 4 वर्षच घ्यायला लागणार आहे. याचाच अर्थ काय झाला, जे मिळणारं मला व्याज आहे ते 4 चौक काय झालं रे तर 16 झालं माझं. बरोबर. दुसरं समजा दर 5 आहे, समय पण 5 आहे, तर व्याज किती मिळणार मला 25 व्याज मिळणार. म्हणजे ह्या ज्या किमती तयार होत जातात लक्षात ठेवा, ह्या काय होत चालल्यात रे त्या संख्येच्या रिस्पेक्टिव्ह वर्ग होत जातात. म्हणजे जर समजा बघा इथं दर तुम्ही 4 घेतला तर व्याज किती 16 वर्ष आलं पाहिजे, 16 रुपये असलं पाहिजे. म्हणजे 4चा वर्ग 16 आहे. 5 घेतला तर 5चा वर्ग 25 आहे. 6 घेतला तर 6चा वर्ग 36 आला पाहिजे. मग तसं हिथं व्याज किती मिळाले तर 81 व्याज मिळाले ना मला. किती रुपये मिळाले 81 रुपये. मग तुम्हाला फक्त एवढं शोधायचं आहे हा जो 81 आहे तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे. मग आता एक सगळ्यांना तोंडपाठ असणारच तुमचे वर्ग. याचाच अर्थ काय, जर तुम्ही 9 कालावधी घेतला तर दर पण 9% असला पाहिजे आणि दोघांचा गुणाकार हा 81 रुपये येतो. याचाच अर्थ पण आपल्याला विचारलं इथं काय तर व्याजदर, म्हणजेच व्याजदर जो आहे तो किती असला पाहिजे तर 9% असला पाहिजे.
समय जरी विचारला असता तरी तो 9च वर्ष येणार आहे, कारण दोघांच्या किमती ज्या आहेत त्या समान आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, इथं छेदामध्ये 100 आहे, त्यामुळे हे जे 9 आहे ते 100च्या डायरेक्टली टक्के काढू शकताय, ते 9% असणार. पण इथं जर छेदातली किंमत बदलली तर ती मात्र तुम्हाला परत कॅल्क्युलेट करावं लागेल, ते त्याच्या किती टक्के आहे ते. पण 100 आपल्याला माहिती आहे की तुम्ही कुठली किंमत व्हॅल्यू कॅल्क्युलेट जर केली 100वरती म्हणतोय मी, तर ती टक्क्यामध्ये कधीही बदलत नाही, ती सेमच राहते. म्हणजे ज्याचा अर्थ काय, दर जो आहे तो तुमचा किती असला पाहिजे, 9% हा तुमचा काय असला पाहिजे, दर असला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा असाच एक प्रश्न आहे बघा, सेम टाईपचा काय प्रश्न आहे, तर काही वेगळं दिलेलं नाही आहे तुम्हाला प्रश्न, फक्त तो अपूर्णांक जो आहे तो बघा हा तो वेगळा दिला आहे तिथं. त्यामुळे व्हिडिओ पॉज करा आणि आत्ता सारखंच तुम्हाला चेक करायचं आहे की कशा पद्धतीने तुमची आता मांडणी होईल. प्रश्न बघा काय सांगितलं आहे, काय तर किसी धनराशि पर प्राप्त साधारण ब्याज उस धनराशि का 64/81 है. अपूर्णांक बदलला जसं म्हणलं मग 64/81. वर्षों की संख्या ब्याज दर के समान किंवा बराबर है तो ब्याज दर कितनी है. आता इथं बघा आपल्याला सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे, काही वेगळं करू नका. 64/81 हा आपल्याला पूर्णांक दिलता, मग हे जे 81 हे राशी असली पाहिजे, 64 हे माझं काय असलं पाहिजे, व्याज असलं पाहिजे. मग आता मागासारखंच तुम्हाला शोधायचं काय, फक्त इथं पण कंडिशन सेम आहे, वार्षिक दर आणि समय दोघं समान आहेत. म्हणजेच काय, 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे तुम्हाला फक्त शोधायचं आहे. मग दर बघा 64 तुम्हाला पाठ असेल तो की तो जो आहे तो 8चा वर्ग आहे, म्हणजे दर माझा किती असला पाहिजे, म्हणजे ती जी रक्कम आहे ती 8% असली पाहिजे. पण लक्षात ठेवा हे आपलं फायनल आन्सर नाही आहे, कारण मागच्या एक्झाम्पलला छेदात 100 होतं, इथं बघा छेदामध्ये 81. त्यामुळे दर 64 हा माझा 8चा वर्ग आहे, पण तुम्हाला इथं शोधायचं आहे काय, हे जे 8 आहे ते 81च्या किती टक्के आहे ते शोधावं लागेल. मग फायनल जो दर आहे तो किती असला पाहिजे मला, 8 हे किती 81च्या किती टक्के आहे, मग 8 गुणिले 100/81 होईल माझं इथं. किती, 81. कारण 81 जर तुम्ही बघितला तर तो काय आहे तिथं ह्याचा पूर्ण काय म्हणतो 100 व्हॅल्यू नाही येत, त्यामुळे इथं दर जो आहे तो तुमचा वेगळा येण्याची शक्यता आहे. मग आता इथं बघा 81ला कोणीच भाग जात नाही आहे, म्हणजे तुम्हाला इथं काय करायला लागणार आहे, 800/81 आणि 81चा तुम्हाला इथं पाडाच हा कंपल्सरी म्हणावा लागणार आहे. मग त्यासाठी ऑप्शनचा वापर करू शकता. बघा ऑप्शनमध्ये पहिले जे नंबर्स आहेत ते 8, 6, 7, 9 असे नंबर्स आहेत. कोणकोण, 8, 6, 7 आणि 9, आणि हे पुढं पॉईंट तर आहेच ह्या प्रत्येकाला. मग 8 पॉईंट समथिंग. मग इथं बघा पहिला नंबर तर प्रत्येकाचा वेगळा आहे, त्यामुळे पहिला भाग कितीचा लागेल एवढं फक्त शोधू आपण. 9चा जर लावला बघा तर 9 1 9 आणि 8 9 72 लागतोय. सगळ्यात हायेस्ट नंबर हाच आहे तुमचा, म्हणजे किती जाते 9 1 9 आणि 8 9 72 म्हणजे 729 येणार आहे. मग 729 800पेक्षा लहान आहे, मग 9 पॉईंट समथिंग तुमचं उत्तर आहे. मग ते पुढचं सांगतो तुम्हाला, 9 पॉईंट किती दिले बघा इथं 28 दिलेलं आहे, 9.28. याचाच अर्थ काय, तुमचा दर आहे तो हाच असला पाहिजे 9.28. इथं तुम्हाला कोणताही पाडा म्हणायची गरज नाही 81चा, फक्त ऑप्शनचा इथं फायदा करून घेऊ शकताय. ऑप्शनमध्ये पहिला जो नंबर आहे तो प्रत्येकाचा वेगळा आहे. मग पहिला भाग कितीचा लागेल तेवढंच बघा, 81 90 लागेल भाग माझा, कारण 729 800पेक्षा लहान येते. त्यामुळे 9.28 हेच माझं फायनल आन्सर आहे. आपल्याला बाकीचे ऑप्शन चेक करायची गरज नाही. क्लिअर आहे. चला तर मग अशा पद्धतीनं हा जो आजचा सेशन आहे आपला तो आपण इथं राऊंड अप करायचा आहे. सगळ्या टाईपचे म्हणजे सगळ्या टाईप म्हणण्यापेक्षा साधारण व्याजाचे सगळ्या टाईपचे जे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते आपले इथं क्लिअर झालेले आहेत. आणि आजचा सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी सेशनला लाईक नक्की करा, आणि त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत सर्वांना सेशनची लिंक सर्वांनी शेअर नक्की करायची आहे. आणि त्याच पद्धतीने पुढच्या सेशनपासून आपण चक्रवृद्धी व्याजाचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते कशा पद्धतीने विचारले गेले होते त्या टाईपमध्ये किंवा काय वेगळं होतं ह्या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण घेणार आहोत आपल्या पुढच्या सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडींग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.